माझं नाव विशाखा. मी एका खेडेगावात गरीब कुटुंबात जन्माला आलेले होते. माझे आईवडील खूप जुन्या विचारांचे होते. मी जशी मोठी होत गेले तसं त्यांनी माझ्यावर खूप बंधने लादली. माझे वडील मला कुठे बाहेर जाऊ देत नव्हते. त्यांनी मला शाळेतही कधी जाऊ दिलं नव्हतं. मला अजून 2 छोट्या बहिणी होत्या. आमच्या तिघी बहिणींचा जीव घरात गुदमरत होता. एक दिवस मला एक स्थळ आलं. तेव्हा मी फक्त 16 वर्षांची होते. मुलगा जास्त शिकलेला नव्हता. त्याची फक्त 4थी पर्यंत शाळा झाली होती. तो शेतात मोलमजुरी करायचा. मला तर ते स्थळ पसंत नव्हतं, पण घरातील वातावरणाने मी अगदी वैतागून गेले होते. मला हेही माहीत होतं की लग्न झाल्याशिवाय माझी या घरातून सुटका नाही. म्हणून मी त्या स्थळाला होकार देऊन टाकला आणि माझं लग्न झालं. माझा नवरा मोलमजुरी करायचा आणि मी घर सांभाळायचे. घरात आम्ही दोघेच होतो, त्यामुळे नवऱ्याच्या पगारावर आमचा आरामात भागत होतं. मी आता खूप खुश होते, कारण माझ्या नवऱ्याने माझ्यावर कुठलीही बंधने लादली नाहीत. मी आता कुठे स्वच्छ आणि आनंदी जीवन जगत होते. पण माझ्या आयुष्यात अजून एकदा नैराश्य येणार आहे याची मला कल्पना देखील नव्हती. आमच्या लग्नाला 6 महिने झाले होते आणि मी गरोदर राहिले. माझा नवरा माझ्यावर खूप खुश होता. तेव्हापासून तो माझी खूप काळजी घेऊ लागला होता. मला काय हवं नको ते सर्व काही बघू लागला होता. मला घरच्या कामातही मदत करायचा. असं तसं करत माझे 9 महिने पूर्ण झाले आणि मी एका गुंडस मुलाला जन्म दिला. मी माझ्या माहेरी जाण्यासाठी साफ नकार दिला होता. मग मी माझी काळजी आणि बाळाची काळजी घेण्यासाठी एका मुलीला कामावर ठेवलं. ती दिसायला खूप सुंदर होती आणि तिचा स्वभाव देखील खूप शांत आणि मनमिळावू होता. पण त्या बिचारीला रक्ताचं असं कोणीच नातेवाईक नव्हतं. ती अनाथ होती, म्हणून मला तिची खूप दया यायची. मी तिला अगदी माझ्या लहान बहिणीप्रमाणे ठेवलं होतं. असेच 4 महिने निघून गेले. मला आता माझ्या मुलीला बघत घरातली कामे जमत होती. आम्ही दोघेही आता सदृढ झालो होतो, म्हणून मी तिला कामावरून काढून टाकलं. पण माझा नवरा मात्र त्या दिवसापासून खूप अस्वस्थ होता. त्याचं घरात लक्षच लागत नव्हतं. तो पहिल्यापेक्षा खूप बदलला होता. तो आता माझ्याकडे आणि माझ्या मुलीकडे कमी वेळ देऊ लागला होता. त्याला कारण विचारलं असता त्याने सुरुवातीला ते सांगण्यास टाळाटाळ केली. पण जेव्हा मी त्याला आमच्या दोघांच्या मुलीची शपथ घेण्यास सांगितलं, तेव्हा त्याने मला तो अस्वस्थ का आहे याचं कारण सांगितलं आणि तो रडू लागला. तेव्हा मी त्याची समजूत काढली. मला माझ्या पतीनं सांगितलं की त्याचं एका मुलीवर खूप प्रेम असून त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे. तो तिच्याशिवाय जगूच शकत नाही, असंही माझ्या पतीने मला सांगितलं. आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या घरात कामाला असणारी मुलगी होती. माझा नवरा मला सांगत होता की तिच्या पहिल्या दिवसापासून मी तिच्या प्रेमात पडलो होतो. थोड्या दिवसांनी माझ्या मनातलं सगळं काही मी तिला सांगितलं होतं. सुरुवातीला तिने मला नकार दिला, कारण तुला दुखवायचं नव्हतं. पण एकाच घरात दोघे राहत असल्यामुळे तीही माझ्याकडे आकर्षली गेली आणि एक दिवस तिनेही माझ्यावर असलेल्या प्रेमाची कबुली दिली. मग आम्ही दोघे तुला चोरून प्रेम करत होतो. तू आपल्या मुलीमध्ये व्यस्त असायचीस, तेव्हा मी तिच्यासोबतच असायचो. आमच्यामध्ये सर्व काही गोष्टी झाल्या आहेत ज्या नवरा बायकोंमध्ये होतात. आता मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही. पण ती माझ्याशी लग्न करायला नकार देत आहे. तुला अजून फसवायचं नाही. हे सर्व काही माझ्या नवऱ्याच्या तोंडून ऐकल्यावर माझ्यावर आभाळच कोसळलं. मग थोडा विचार केल्यानंतर मी एक निर्णय घेतला आणि त्या मुलीचं घर गाठलं आणि त्या मुलीच्या कुटुंबाशी स्वतःच्या पतीच्या लग्नाची बोलणी सुरू केली. जेव्हा मी मुलीच्या घरामध्ये जाऊन तिच्या कुटुंबियाशी स्वतःच्या पतीच्या लग्नाची बोलणी केली, तेव्हा कुटुंबियांना मोठा धक्काच बसला. ते तिच्यावर संतापले. त्यांनी मला घरातून हाकलवून दिलं. मी नाराज होऊन परत घरी आले. मला माझ्या नवऱ्याचा उदास चेहरा बघवत नव्हता. कोणतीही स्त्री आपल्या पतीला दुसऱ्या स्त्रीसोबत बघू शकत नाही, पण मला त्याच्याशिवाय कोणीच नव्हतं आणि तो नैराश्यात गेला तर आम्हाला कोण बघणार, असा विचार माझ्या मनात येत होता. पण काही दिवसातच एक धक्कादायक प्रकार समोर आला. एक दिवस ती मुलगी स्वतःच आमच्या घरी आली आणि माझे पाय पकडून माझी माफी मागू लागली. मी तिला कारण विचारल्यावर तिने जे काही सांगितलं ते माझ्या सहन करण्याच्या पलीकडचं होतं, कारण तिला माझ्या नवऱ्याकडून दिवस गेले होते आणि ही गोष्ट तिच्या घरच्यांना समजल्यावर त्यांनी तिला घरातून हकलवलं होतं.
आता ती कुठे जाऊ शकत नव्हती. मग मी तिला माझ्या घरातच आसरा दिला आणि एका मंदिरात जाऊन माझ्या नवऱ्याशी तिचं लग्न लावून दिलं. आता आम्ही दोघीही सुखाने संसार करत आहे. तिला पण एक गोंडस मुलगा झाला आहे. माझा नवरा आता खूप आनंदी असतो. मी त्याला समजावून घेतलं आणि त्याचं लग्न लावून दिल्यामुळे तो माझ्यावरही खूप प्रेम करतो आणि माझी सवत आणि माझा नवरा दोघेही माझा खूप आदर करतात.